स्टार्ट. नाव संतोष जाधव, कोरेगाव. हा आपण जो आता प्लॉट बघतोय वांग्याचा म्हणा किंवा ऊस आहे, टोमॅटो केलेला आहे, भेंडी आहे. ह्या सर्व गोष्टी आता आपण याच्यामध्ये न्यूट्रिऑन आणि स्प्रे मॅजिक वापरलेला आहे. ह्याच्या अगोदर पण आपण अशी पिकं घेतली, पण ते त्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक असा जाणवतोय की ही पिकं आता जे आपण न्यूट्रिऑन वापरून घेतलेली आहेत त्याचा म्हणजे वाढ ही झपाट्यानं होत आहे. आणि जे पीक 2.5 ते 3 महिन्याचं आहे, म्हणजे उत्पन्न द्यायला 2.5 ते 3 महिने अवधी असतोय, ते आपल्याला 6 महिन्यातच ते उत्पन्न द्यायला सुरुवात झालेली आहे त्या पिकानं. आता आपण हे बघतोय याची वाढ पण तशी, म्हणजे जेवढी त्याची वाढ आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढ, म्हणजे चांगलं वाढ झालेली आहे. आता हा ऊस आहे, टोमॅटो आहे, त्याला टोमॅटोला साधारण 2 ते 2.5 महिने त्याला लागतात यायला फळं. ते आता 1-1.25 महिन्यातच त्याला आपल्याला फळं लागलेली दिसत आहेत. तसंच त्याला पाणी पण आपल्याला कमी पाण्यात सुद्धा हे पीक आपण घेऊ शकतो. ह्या वांग्याच्या झाडांची तुम्ही पानं बघितली तर त्याचा आकार मोठा आहे, त्याला तशी फळं पण लागतात, त्याचा फुटवा चांगला आहे, म्हणजे त्याची जशी मुळांची वाढ चांगली झाली तशी त्यांना फांद्या पण चांगल्या आलेल्या आहेत, त्याला उत्पन्न आपल्याला चांगलं भेटते. अशा प्रकारचा न्यूट्रिऑन आणि स्प्रे मॅजिकचा एक चांगलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे जैविक आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे औषधं, कीटकनाशक हे वापरण्याची जास्त गरज पडत नाही. आणि या वापरामुळं काय होतंय तर आपल्याला जे शारीरिक व्याधी आहेत, औषधं आपण जास्त केमिकल्स वापरणार आहेत ती वापरण्याची गरज पडत नाही. आजपर्यंत आम्ही एकही कीटकनाशक किंवा कोणत्याही केमिकलची फवारणी केली नाही, पूर्णपणे जैविक शेती केलेली आहे ह्याच्यावर. आणि याचं उत्पन्न पण एकदम बेस्ट क्वालिटीचं भेटतंय. आणि त्याची साईज म्हणा, त्याचे क्वालिटी, कलर ह्याच्यात फरक आहे. त्याचा वास, कोथिंबीर आता तुम्ही बघितली, त्या कोथिंबीरचा सुद्धा वास असा आहे, म्हणजे जो पूर्वीच्या काळात जसं म्हणजे पूर्वीच्या शेतीला जसा सुगंध होता तसं ह्याच्यामुळं त्या शेतीला आणि भाजीपाल्याला त्याचा सुगंध आहे, टवटवीतपणा आहे आणि तो टिकाऊ पण आहे. आता हे आपण बघितलं इकडं मेथी केलेली आहे आम्ही, 20 दिवसात याच्यातली मेथी काढलेली आहे. तर त्याचं उत्पन्न पण आपल्याला चांगलं भेटलं आणि वेळेच्या अगोदर, म्हणजे आपल्याला पैशाची बचत होती, वेळेची बचत होते आणि सर्व गोष्टी आपल्याला योग्य प्रमाणात तसं उत्पन्न भेटल्यामुळं शेतकऱ्याला ते चांगल्या फायदेशीर गोष्ट ठरते. आणि ह्या अशा आता हे आम्ही डेमोसाठी केलेलं आहे की बाबा याचं उत्पन्न कसं भेटतंय म्हणून. आता आम्ही आमच्या मोठ्या शेतकऱ्यांना पण देऊ, त्यांना माहिती देऊ, त्याचं उत्पन्न चांगलं घेण्याला मदत करू आम्ही त्यांना.